भुजबळांच्या मंत्रिमंडळाच्या समावेशावरून आता अंजली दमानिया यांनी मात्र हल्लाबोल केलाय। एका भ्रष्ट मंत्र्यांच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार, जनता अशीच भरडली जाणार। असा काय नाईलाज आहे की सभ्य माणसं राजकारणात मिळत नाहीत, असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातील एंट्रीवरून आता अंजली दमानिया यांनी सवाल उपस्थित केलाय। अंजली दमानिया यांची एक्सवरती पोस्ट काय ते एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। छगन भुजबळ मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेणार आहे। म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्यांच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार, जनता अशीच भरली जाणार। की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे की तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही, असा एक सवाल सुद्धा यावेळी अंजली दमानिया यांनी एक्सवरती पोस्ट करत उपस्थित केला आहे। असा काय नाईलाज आहे की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात, असा सुद्धा प्रश्न यावेळी अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे। आणि हो, हेच छगन भुजबळ जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा एक अगदी बिचाऱ्यासारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा। भुजबळांना आज मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे, त्या संदर्भात आता अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली। तेव्हा छातीत कळ याची, मग आता ठणठणीत किळस वाटतोय महाराष्ट्राच्या राजकारणाचं, असं सुद्धा यावेळी म्हटलंय। काही घोषणा मला आठवतात, भ्रष्टाचारियों पर कार्रवाई के लिए अब की बार 400 पार, या घोषणेचा सुद्धा उल्लेख यांनी केलाय। भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बड़े कदम, हा आहे का तो बड़ा कदम, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी सुशांत सावंतकडे जाणार। सुशांत, आपण पाहतोय की भुजबळांची आता मंत्रिमंडळामध्ये एंट्री होते, मात्र त्याच दरम्यान आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवरती पोस्ट करत भुजबळांसह महायुती सरकारवरती सुद्धा टीका केली। काय सविस्तर? अगदी खरं आहे करण, भुजबळांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते। अर्थात भाजपच्या नेत्यांनी हे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यानंतर भुजबळ तुरुंगात गेले होते, तुरुंगातून बाहेर आले। मात्र आता तीच भाजप, अर्थात भाजपचे मुख्यमंत्री आहेत, महायुतीचं सरकार आहे, तेच भाजप, एका नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, जेलमध्ये गेलं, त्यांना आता मंत्रिमंडळात स्थान देते, असा आरोप आता अंजली दमानियाने केलाय। अर्थात 10 वाजता शपथविधी आहे, मात्र भाजपची ही नैतिकता आहे का, असा देखील त्यांनी सवाल उपस्थित केलेला। आपण जर बघितलं असेल तर अंजली दमानियाने वारंवार छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले होते, अजित पवार यांच्यावर आरोप केले होते, धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप केले होते, आणि धनंजय मुंडे यांना आता राजीनामा द्यावा लागला। आता त्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे पुन्हा एकदा अंजली दमानिया आक्रमक झालेले आहेत। त्यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर आणि देवेंद्र फडणवीसांना उद्देशून एक्स पोस्ट केली आहे, त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू शकतं। आपण जर बघितलं असाल तर 10 वाजता करण शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे, त्याआधी मी दाखवू शकतो राजभवन बाहेरील जे दृश्य आहेत, त्या ठिकाणी आता छगन भुजबळ यांचे समर्थक यायला जे आहेत ते सुरुवात झालेले आहेत। थोड्याच वेळात छगन भुजबळ या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर त्यांचा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडेल। मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, या ठिकाणी येतील। मात्र या ठिकाणी जर करण बघितलं असेल तर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सुशांत, आपल्याशी असेच जोडलेला राहा। वळूयात महत्त्वाच्या पुढील बातमीकडे।